उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। पण याच बीड जिल्ह्याचा दौरा खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला। विशेष म्हणजे त्यांनी आजच्या एका दौऱ्यातून बीडमधल्या कायदा सुव्यवस्थेसह अनेक मुद्द्यांवर खरं तर बोट दाखवलं। त्यामुळे अजितदादा पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये जाऊन सुप्रिया सुळेंनी नेमकं काय साधलं, अजितदादांचं खरंच बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष होतंय का, या संपूर्ण घटनाक्रमाचा खरं तर आपण सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत आणि त्याचसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। मी जसं आधी म्हटलं तसं की अजितदादा हे खरं तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण हाच बीड जिल्हा विविध कारणांनी कायम चर्चेत असतो। कधी संतोष देशमुख प्रकरणामुळे चर्चेत येतो, कधी महादेव मुंडे हत्या प्रकरण गाजतं आणि मग बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस होणाऱ्या ज्या हाणामाऱ्या आहेत किंवा तिथली जी वाढलेली गुन्हेगारी आहे तो सुद्धा मुद्दा कायम बातम्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये चर्चेत असतो। आता आज आपण बीडमधल्याच एका विषयावर चर्चा करतोय किंवा त्याविषयी बोलतोय, ते म्हणजे फलटणमधल्या महिला डॉक्टर प्रकरणात। आता हे डॉक्टर प्रकरण जरी फलटणमध्ये म्हणजे फलटणमधली जी महिला डॉक्टर आहे जिने खरं तर स्वतःला संपवलं, तिने टोकाचं पाऊल उचललं असं सांगितलं जातं, पण फलटण शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयातील ज्या महिला डॉक्टरनं खरं तर आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं किंवा ती आत्महत्या खरंच आत्महत्या होती की हत्या होती हा सुद्धा एक नवा मुद्दा आहे खरं तर। पण या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत। झालंय असं की ही जी महिला डॉक्टर आहे जी फलटणमधली होती ती मूळ बीड जिल्ह्यातली होती। ती मूळ बीड जिल्ह्यातली असल्यामुळे खरं तर या प्रकरणाला आणखी कंगोरे आहेत। बीड जिल्ह्यामध्ये खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याच महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी खरं तर पोलीस यंत्रणेबाबत काही सवाल उपस्थित केले। एक म्हणजे महाराष्ट्राच्या रेकीला न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना माहिती देणार असल्याचं सुद्धा सुप्रिया सुळेंनी आज तिथेच खरं तर बीडमध्ये सांगितलंय। मी आधी सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातल्या फलटण शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारी ती महिला डॉक्टर होती। या महिला डॉक्टरच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे, पण हे प्रकरण राज्यभरात तापलंय आणि चांगलंच चर्चेत आहे। या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात खरं तर हे असं पहिल्यांदा झालं असेल की या महिला डॉक्टरने किंवा कुठल्याही एका व्यक्तीनं ज्यानं खरं तर स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाय त्यानं स्वतःच्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली आणि ते या महिला डॉक्टरच्या प्रकरणात घडलं आणि त्यामुळे हे पहिल्यांदा आढळून आल्यानं खरं तर हे प्रकरण फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात गाजलं। या प्रकरणाला अनेक राजकीय कंगोरे सुद्धा आहेत, पण यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दोन व्यक्तींची नावं त्या महिला डॉक्टरच्या तळहातावर होती, जिच्यावर त्यांनी त्या डॉक्टरने खरं तर छळाचे आरोप केले होते, त्या आरोप झालेल्या व्यक्तींना सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आणि त्यांना अटक झाल्यानंतर खरं तर आता त्यांची चौकशी सुरू आहे। आता मी जसं सांगितलं तसं की हे प्रकरण फलटणमधलं आहे, पण ह्या प्रकरणातली जी पीडित व्यक्ती आहे किंवा ती महिला डॉक्टर आहे ती मूळ बीड जिल्ह्यातली आहे। बीड जिल्ह्याबाबत सांगायचं झालं तर बीड जिल्हा हा खरं तर अजितदादांनी पालकत्व घेतलेला एक जिल्हा आहे। अजितदादा हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। आता अजितदादांनी पालकत्व का घेतलं तर आपल्याला त्याचा इतिहास सुद्धा माहिती आहे, कारण धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला विरोध झाला आणि त्यानंतर धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला विरोध होत असताना खरं तर अजितदादांनी हे पालकत्व घेतलं आणि मग त्यानंतर हे प्रकरण खरं तर सगळीकडे चर्चेत आलं। आता बीड जिल्ह्यामधलाच हा प्रकार होता की या महिला डॉक्टरचा जिचा खरं तर आत्महत्या आहे की मृत्यू आहे नेमका कसा झाला, पण या प्रकरणातला CDR रिपोर्ट लीक कसा झाला असा सुद्धा सवाल खरं तर सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आणि या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांमार्फत विशेष तपास पथक नेमून त्या अंतर्गत करण्याची मागणी सुद्धा त्यांनी लावून धरली आहे। आता असा सवाल करताना खरं तर ही मागणी ज्यावेळी सुप्रिया सुळेंनी केली त्यानंतर आता सरकार यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण सुप्रिया सुळेंनी खरं तर आज पीडित कुटुंबियांची म्हणजे महिला डॉक्टरच्या फॅमिलीची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नेमकं काय म्हटलंय आधी ते समजून घेऊयात की सरकार असंवेदनशील आहे, राजकारण बाजूला ठेवून पीडितेला न्याय द्यावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील संशयितांना क्लीन चिट देऊ नये असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। याशिवाय एक माणुसकीच्या नात्यानं या घटनेकडे पाहिलं गेलं पाहिजे। सरकारमधील काही
काही नेत्यांकडून अतिशय असंवेदनशीलपणे काही विधानं वक्तव्य केली जात आहेत आणि हे अतिशय दुर्दैवी आहे। या घटनेतील मुलगी ही कर्तृत्ववान होती आणि दुर्दैवानं कुठेतरी हे प्रकरण दडपून टाकण्याचा, दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना लोकांमध्ये आणि तीच खरं तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा आज माध्यमांसमोर बोलून दाखवली। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फलटणच्या प्रकरणात SITची स्थापना करण्याचं आश्वासन दिलं, पण मृत महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांशी ज्यावेळी खरं तर सुप्रिया सुळेंनी संवाद साधला त्यावेळी त्यांना असं समजलं की अजूनही विशेष तपास पथकाची पूर्णपणे नियुक्ती करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपली विनंती आहे की एक SIT स्थापन करा आणि त्या SITची जबाबदारी ही एका निवृत्त न्यायाधीशांकडे द्या आणि या प्रकरणाचा तपास करा। पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही राज्य सरकारसह खरं तर आपल्या सर्वांची असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे। आणि यावेळी खरं तर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे सुद्धा आज सुप्रिया सुळेंसोबत तिथे उपस्थित होते आणि त्यावेळीच सुप्रिया सुळेंनी त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी दिली, ते म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी दिल्लीत जाऊन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यावी आणि हे जे डॉक्टरचं प्रकरण आहे, महिला डॉक्टरचं प्रकरण आहे, त्याबाबत जी वास्तविक माहिती आहे किंवा जे वास्तव तुम्हाला माहिती आहे ते खरं तर केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं असं सुद्धा आज सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे। त्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करताना त्यांनी म्हटलंय की कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊ नका, महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे, माणुसकीच्या नात्यानं या पीडित कुटुंबियांबरोबर आपण राहिलं पाहिजे। कोणत्याही गुन्ह्यात ज्याने कोणी जो गुन्हा केलाय अशा प्रकरणांमध्ये कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे, ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजे। आणि याशिवाय फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणातील खरं तर CDR रिपोर्ट हा नेमका लीक कसा झाला आणि तो ठराविक लोकांनाच कसा समजला याविषयी सुद्धा खरं तर जी काही वास्तविक माहिती आहे ती समोर आली पाहिजे। याबाबत खरं तर आरोप प्रत्यारोप होत आहेत, मग ती मुलगी कुणाची तरी लेक आहे ना, तरीही तुमची अशा प्रकारची वक्तव्य कशी येतात असा सुद्धा खरं तर एक संतापजनक सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। आता खरं तर फलटणमधलं महिला डॉक्टरचं प्रकरण आहे त्याला अनेक कंगोरे आहेत। ती महिला ज्या समाजातून येते ते समाज जर सांगायचं झालं तर तो वंजारी समाज आहे आणि या वंजारी समाजाचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील। खरं तर धनंजय मुंडे हे स्वतः त्या पीडित म्हणजे त्या कुटुंबाला भेटायला गेले होते आणि त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती आपण सबंध महाराष्ट्रानं पाहिली होती। खरं तर धनंजय मुंडेंनी सुद्धा त्यावेळी ज्यावेळी माध्यमांसमोर याविषयी बोलताना त्यांनी खरं तर हे प्रकरण मग जातीयवादाकडे नेलं आणि मग तिथून राजकीय आरोपांना सुरुवात झाली। खरं तर त्यामुळे मुद्दा येतो की एक व्यक्ती गेलीये, एक करती धरती डॉक्टर असणारी मुलगी जिने खरं तर टोकाचं पाऊल उचललंय असं बोललं जात आहे। त्यामुळे या मृत्यू प्रकरणात अनेक कंगोरे आहेत आणि त्याच खरं तर त्या पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना मागील काही दिवसांमध्ये सांगायचं झालं तर विरोधी पक्षातले जे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी महबूब शेख असतील, पुन्हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असेल, यांनी थेट स्वतः तिथे जाऊन याविषयी माहिती घेऊन करत त्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय। खुद्द राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी सुद्धा या पीडित कुटुंबियांशी संवाद साधलाय फोनवरून आणि त्यांची परिस्थिती मनस्थिती समजून घेतानाच त्यांना न्याय देण्यासाठी जे काही काँग्रेस पक्षाला करता येईल असं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे खरं तर हे जे फलटण मधल्या महिला डॉक्टरचं प्रकरण आहे पण ते मूळ त्यातलं बीड असल्यामुळे खरं तर हे प्रकरण आणखी तापलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातून ही मुलगी येत असल्यानं या प्रकरणाला आणखी वेगवेगळे कंगोरे आपल्याला असल्याचं दिसून येत आहे। आता आज सुप्रिया सुळेंनी खरं तर या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आणखी एक महत्त्वाची भेट झाली ती म्हणजे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी सुद्धा आज सुप्रिया सुळेंची भेट घेतली। खरं तर महादेव मुंडे प्रकरण हे जवळपास त्याला 1.5 वर्ष होऊन गेलेत, पण या प्रकरणात अजूनही महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा आहे, कारण या प्रकरणी आतापर्यंत एकाही आरोपीला अटक झालेली नाहीये। मग त्याविषयीच खरं तर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मागच्या काही काळात जर आपण पाहायचं झालं तर त्यांनी एकदम टोकाचं पाऊलही उचललं होतं। त्या SP ऑफिसला गेल्या होत्या पण समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत म्हणून त्यांनी विषप्राशन केलं होतं, मग त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यामुळे खरं तर ज्ञानेश्वरी मुंडेंची जी मागणी आहे त्यांच्या मागणीनुसार खरं तर SIT स्थापन करण्यात आली आहे का तर आली आहे, कारण ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मते बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जो
काही तपास केला जातो त्यावर त्या समाधानी नव्हत्या आणि त्यामुळेच त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट घेतली होती, अजितदादांना सुद्धा निवेदन दिलं होतं, त्यांचीही भेट घेतली होती आणि त्यांना खरं तर विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याचं आवाहन केलं होतं, मागणी केली होती. त्यानुसार ती मागणी मान्यही झाली. पण अजूनही SITला तपासातून कुठल्याही प्रकारे आरोपींपर्यंत पोहोचता आलेलं नाहीये. या प्रकरणात आरोपींना अटक झालेली नाहीये. त्यामुळेच खरं तर ज्ञानेश्वरी मुंडे कुठेतरी त्यांचा जो त्रागा आहे किंवा त्यांचा जो संताप आहे तो खरं तर त्यांनी आज पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळेंसमोर बोलून दाखवला की पोलीस तपासात काहीच होत नाहीये. म्हणजे बीड पोलिसांकडून जशी अपेक्षा पोलीस तपासाची काहीच नव्हती तशीच काहीशी परिस्थिती आपल्याला SIT कडून पण येत असल्याची निराशा त्यांनी खरं तर बोलून दाखवली. आणि याच वेळी मग सुप्रिया सुळेंनी खरं तर तिथे बजरंग बाप्पा सोनावणे जे बीडचे विद्यमान खासदार आहेत त्यांना खरं तर बोलावून त्यांना ही जबाबदारी दिली की आपण या प्रकरणाचा फॉलोअप घ्या आणि स्पीड कसा आहे म्हणजे तपास कुठपर्यंत आलाय आणि तपासाप्रती या कुटुंबाचं खरं तर समाधान का होत नाहीये याची खरं तर माहिती घ्या असं सुद्धा आवाहन आज सुप्रिया सुळे यांनी केले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता आपण स्क्रीनवरचा व्हिडिओ बघत असाल तर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या काहीशा भावूक झाल्या होत्या सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळी, कारण आज त्यांच्या एका चिरंजीवाचा म्हणजे मुलाचा वाढदिवस आहे आणि आज मुलाचा वाढदिवस असतानाच खरं तर आज महादेव मुंडे हयात नाहीयेत. त्यांच्या खरं तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या मागील 1.5-2 वर्षांपासून झटतायत. पण अजूनही खरं तर त्यांना आरोपींना अटक होत नाहीये, कुठल्याही प्रकारे न्याय मिळेल अशी दिशा दिसत नाहीये आणि त्यामुळेच खरं तर त्यांनी आज ते सुद्धा जे आपल्या मनातल्या भावना होत्या त्या सुप्रिया सुळेंसमोर व्यक्त केल्या, भावना त्यांनी बोलून दाखवल्या. त्यामुळे खरं तर मुद्दा हाच आहे की बीड जिल्हा हा अत्यंत संवेदनशील जिल्हा म्हणून पाहिला जातोय. सध्या राज्यात त्याचं वेगळ्या अर्थाने चर्चा आहे कारण खरं तर बीड जिल्ह्याची बदनामीच मागच्या काळात जास्त झालेली आहे. त्यामुळे खरं तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपण हात जोडून विनंती करतोय की चौकशी आधी कुणालाही क्लीन चिट देऊ नका असं खरं तर सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. कारण कुठल्याही प्रकरणाची चर्चा झाली त्याचं राजकीय ज्यावेळेस भांडवल केलं जातं त्यावेळी कुठेतरी चिखलफेक होते, पण त्यातून खरं तर जो पीडित व्यक्ती असतो त्याला न्याय मिळत नाही अशीच भावना आज सुप्रिया सुळेंनी खरं तर बीडमध्ये गेल्या असता बोलून दाखवली. आता मुद्दा येतो सुप्रिया सुळे ज्या जिल्ह्यात गेल्या होत्या त्या बीड जिल्ह्याविषयी. अजित पवारांचं खरंच बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष होतंय का? आता असा सवाल उपस्थित होण्यामागचं कारण काय तर अजित पवार हे ज्या वेळी बीडमध्ये गेलेत आतापर्यंत त्यांनी किमान 4 ते 5 वेळा बीड जिल्ह्याचा दौरा केलाय आणि त्यांनी ज्या ठिकाणी भेटीगाठी दिल्यात त्यावेळी मात्र तिथे साफसफाई, बीड मधले रस्ते, तिथल्या इमारती असतील त्या चकाचक आपल्याला दिसून आल्यात. पण खरंच पालकमंत्री आल्यानंतरची दिसणारी जी चकमक आहे किंवा जे रस्ते साफ होतात, जे इमारतींना हात फिरवला जातो, खरं तर तो तिथल्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अजूनही बीड जिल्ह्यातली परिस्थिती ही बदललेली नाहीये. म्हणजे अजितदादा जातात त्यांना ज्यावेळी पत्रकार प्रश्न विचारतात त्यावेळी त्यांच्याकडून असं उत्तर दिलं जातं की पोलीस प्रशासन त्यावर काम करतंय, पोलिसांकडून त्यावर खरं तर कारवाई केली जाते. पण आपण जर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ग्राउंड लेवलला म्हणजे तुम्ही SP बदलाल, तुम्ही SITचे प्रमुख बदलाल, पण जे तपास यंत्रणा आहे, जे तळाला काम करणारे खरं तर ग्राउंड लेवलचे पोलीस अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्यामधलं वातावरण हे काहीसं बदललेलं दिसत नाही आणि त्यामुळेच बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला पूर्ण ब्रेक लागलेला अजूनही दिसून आलेला नाही. त्यामुळे मुद्दा हाच येतो की अजितदादांना जे बीड जिल्ह्यात गेल्यानंतर जे त्यांचं स्वागत केलं जातं किंवा जे त्यांच्याकडून खरं तर काम अपेक्षित आहे अजितदादांच्या प्रतिमेला साजेसं, ते काहीसं होतंय का हा सवाल उपस्थित होतो. आणि त्यामुळेच खरं तर हा मुद्दा येतो की सुप्रिया सुळेंनी ज्या 2 प्रकरणांविषयी आज खरं तर प्रश्न उपस्थित केलेत, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी आवाहन केलंय की राजकीय दबावाखाली येऊ नका आणि ही प्रकरण खरं तर यातल्या पीडित व्यक्तींना न्याय द्या, त्या कुटुंबाला न्याय द्या. त्यामुळे ते खरंच होतंय का तसं हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटते आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास इथेच थांबूया, तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.